नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग आहे मकर संक्रांती निमित्त. काहीतरी सांग त्यांना फालतू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हां, पहिलेच करून दिलं. आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांती निमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हां, हा व्लॉग नंतर येईल कदाचित मकर संक्रांती निमित्त. बट मकर संक्रांती असल्यामुळे आम्ही विचार केला की देवाला काहीतरी गोड नैवेद्य बनवावा आणि त्यासाठी आम्ही बनवतोय खीर. म्हणजे मी बनवते, आम्ही नाही. त्याच्यातून ऑलरेडी 4-5 मनुके मी खाल्ले. हा, कारण तो हा उलटच आहे. तर आणि तू गमछा असं काय करतोय? गमछा मला सर्दी झाली आहे. हा हा हा, त्याला गरजेचा आहे तो रुमाल. सो आम्ही बनवतो आहे आता खीर आणि लेट्स सी ती कशी बनते. मागे बेसिन दिसतंय. मालिक, हमसे गलती हो गया मालिक. चल तू मदत कर आता मला. एखाद्या वेळेस ताप आलेला चालेल, पण कधी सर्दी नाही व्हायला पाहिजे माणसाला. आणि याला तर खूप जामवाली घाणवाली सर्दी होते, एकदम घाणेरडी, फुल बेडकी स्टाईल. लाईक लिटरली हा पूर्ण वेळ. काय प्रथम तुला माहिती आपण काय केलं? व्लॉग स्टार्ट केला आणि माईकच नाही लावलं. वाव, दॅट्स म्हणजे किती घाई आहे आम्हाला. कारण मीच बघते सगळं, तू काय नाही करत. हा, तू काय केलं सांग ना मला. कधीपासून मी ट्रायपॉड सेट करते, हे करते. आता गॅस जवळ ठेवू माईक, म्हणजे मग त्याला पूर्ण त्याची वाट लागेल. व्लॉगिंग स्टार्ट झालेली आमची आणि आता आम्ही माईक लावतोय. बिकॉज इसको बोलते हैं प्रिपरेशन. हे लावायचं तुला फोन? नाही, आम्हाला फर भरपूर आहे. शी, काय बोलतोय प्रथम? प्लीज. सॉरी. लॉंग प्रेस कर. हे पण नाही, याचं ग्रीन होते. थोडं दाखव इकडे. तू इतकं लॉंग प्रेस का करतोय? काय काम धड नाही होत प्रथम तुझ्याकडून. काय बंद झालं? खराब केलास प्रथम. हे असं पूर्ण असं नाही, बघ ना माझं कसं झालंय आणि तुझंच का नाही झालं. माझी बॅटरी लो असेल. बॅटरी लो वगैरे काय नाही, दोघांचं सेम चार्ज होतोय. तू तिथं बोट नको ठेवूस यार. खरंच हा मूड ऑफ करतो, एकदम मूड ऑफ करतो. दे ना इकडे. आता मी करते ना. आणि त्याला एवढं नाही दाबायचं प्रथम, नॉर्मल असं करायचंय फक्त. झालं. मी पण तेच करत होतो. व्हॉट आर यू डुईंग मॅन? म्हणजे मी मूर्ख आहे का? नाही छे. तुझं म्हणतं तर छे बोलतोस ना, ते जास्त सारख्याजम मध्ये असतं. ते मला कळत. बरं झालं कळलं. अरे पण आता हे का नाही चिटकत आहे? कारण तू उलटा लावतोयस. हो, सॉरी. करता तर तुला काही येत नाही. अच्छा, टीका वाटतो टीका. आणि स्वतः छान पट्टी करतोय. ग्रीन चालू आहे. चल फटा. आई शपथ, गॅस चालू होता. ओ माय गॉड. ओ माय गुडनेस. तिकडे ठेव, खालून गॅस बंद होता. लेट्स गो, लेट्स मेक खीर. सगळ्यात पहिले भांडं साफ करायचंय तुम्हाला. वा, नाही, सगळ्यात पहिले गॅस ऑन करायचा आहे. मग एवढी आरडा का मारते? मी त्यांना नॉर्मल आवाज पण लावू शकतो. आणि हा किती घाणेरडा, ह्यानेच घाण केलाय हा रुमाल. हा, आता तसं नको करूस. दाखव ना त्यांना तू कसा राहतोस घरामध्ये, किती अनहायजेनिक आहे. हे असे हात पुसून ठेवतो. येल्लो जे दिसतंय ना. चल, कामाचे हात आहेत. पहिले का मग आमचे काय रिकामे हात आहेत का? नाही, अजिबात नाही. तू कर ड्रायफ्रुट्स आणि ते मला सगळं कापून दे. ड्रायफ्रुट्स कसे कापून देऊ? ते काय कांदा टमाटा आहे? ड्रायफ्रुट्स कापून दे प्रथम. बघ, मी ऑन केल्यावरती मला ड्रायफ्रुट्स पहिले असे हे करायला लागतील. काय परतवायचे? त्याला काय बोलतात ते, हे करायला लागतील. ग्राइंडिंग मी कोणत्या शाळेत शिकलायस रे? ग्राइंडिंग नाही, तूप टाकायचं. माझ्या शाळेचं नाव
सांगितलं ना, भाऊक होणार तुम्ही. भाऊक होणार तुम्ही. तसंच काहीचं नाव पण आहे, भाऊक होण्यासारखं. प्रथम तू काहीतरी करा, फक्त तसंच उभा नको राहू. अरे पण हा चाकू अच्छा घे. असं बोल ना की तुला तुकडे. हा चाकू घे. अरे चाकूने कशाला चाकू घे कापायचंय ना, हा. ते? चाकूने नाही कापायचे. मग आपल्याकडे एवढ्या हे मोठ्या यंत्र पण आहे. चाकूने तू काजू आणि बदाम कापशील? अरे मग आपल्याकडे हे यंत्र पण आहे ना, ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ते चॉप होतात. मग इथं तुला कमी जास्त पण करता येईल. सब सोय है, सब है. नाही, मी हे विचार पण- करतोय. तर आपल्याला खीरसाठी लागणारं साहित्य, तुमच्याकडे जे काय अवेलेबल ड्रायफ्रुट्स असतील ते, आणि आम्ही युजली आम्ही ते वापरतो खीरसाठी, सिवया असतात बारीक बारीक, त्या वापरतो. शेवाळे? शेवाळे नाही, त्या वापरतो. पण आज आमच्याकडे ते अवेलेबल नाही, म्हणून मी थोड्या वेळापूर्वी राईस सोक करून ठेवलेला, सो हा मी त्याच्यात घालणार आहे खीरमध्ये, थिकनेस येण्यासाठी. एवढंच. आणि तुम्हाला तोडू शकतोस ना डायरेक्ट. आणि पिस्ते आपल्याला त्याच्यात टाकायचे, खायचे नाहीये, समजलं? तू ऑलरेडी ह्याच्यातून खाल्लंयस. इथे इथे खाल्लं नाहीये. नको ना प्रथम, भंकस करू, खूप वेळ झालाय. हा मग मी कुठं काय बोलतोय? कर ना फटाफट. कर, मी पण तेच सांगते. तू जा ना, तुझं क्लीन मला कर तू ना. करून नाही देणार तोपर्यंत चॉप मी कसं करणार त्यांना? अरे मला कोण ते- चॉप करत बसेल? डायरेक्ट तोडायला घे ना. पिस्ता तोडायला काय टाइम लागते? कसा यार तू. मग काय, जर मी काम करत नसतो ना, तर एक गोष्ट नक्की करत राहिलो असतो, फक्त खायचं काम. आणि ते तू आता पण करतोय. तू असं कोणतं काम करतोयस जे त्यांना तू एवढं मोठं तोंड करून सांगतोय? काय काम करतोस तू दिवसभरात? तू आज मला एक तरी कामात मदत केली आहेस? झोपलेला. मी कामावर जायचं बोलतोय. जर मी कामावर जात नसतो आणि मग मी पण घरी बसून, म्हणजे हा कंपनीत जाऊन काम करतो आणि मी घरी बसून काम करते, म्हणून याला माझ्या कामाची कदर नाहीये. कदर आहे, कदर. वाव वा शॅम्पी, वा वा वा. तेरी असलियत एक ही दिन में समझ गई. वा शॅम्पी वा. चल मी तुला मदत करू. मी याच्यात तोपर्यंत हे करते. हे तर करू शकतो ना आपण. ह्याच्यात असे टाकायचे आणि असे असं गरा 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 करायचं, असं गरा गरा करायचं. हे काही गरा गरा काय असतं रे? तुला नाही माहिती? निदान असा तरी शब्द वापर, ग्राइंडिंग. भले तू चुकीचा असू दे, पण ऐकायला किती छान वाटतो. गरा गरा मराठी बोलतो आपण, एवढा नको लगेच हे करू. मराठीमध्ये आहे गरा गरा शब्द. हा का? मग करा करा करा. हे बघ झाले. हा तुटत का नाही? पिस्ता पण करायला लागेल ना? हा पूर्ण तुटत नाही. हा बरा आहे खायला. प्रथम तुला खायचंय तर तू डब्यामधून काढून खाऊ शकतो, पण तू तेवढं कष्ट नाही घेत. तुला सगळं वरती बिरती काहीच नाही मदत करत, सगळं मी करायचं. एवढं तोडून दिलं. 4 पीस त्याचे वरचे कव्हर काढलं म्हणून तू खूप मदत करतो. 4 पीस नव्हते. मला सांग, मनुक्याचा कसा करशील? मनुके तसेच टाकायचे, त्यांना थोडी करायचं काय. मला वाटलं त्यांना पण घासायला लागेल का. घासायला लागेल काय असतं बघा. वाव. सो सगळ्यात पहिले 1 मिनिटासाठी असं वाटलं ना की कुनाफा बनवणार आहे. कुणाफा एवढे मोठे अरमान नको ठेवूस. पहिले ह्याच्यामध्ये मदत कर, मग कुणाफा बनवेन कधीतरी. चम्मच घेऊया आपण. ह्याच्या आधी काय टाकलं होतं? तूप टाकलेलं. तुपात थोडे त्यांना शेफ आहे. नशीब काढून आलाय तिच्या माझं. हाताचं ना चिकन आणि मटन तर नेक्स्ट लेवल आहे. नको असं बोलू त्यांना. चिकन मटन बोलतोस. आज एकादशी आहे. असं नाही. सगळ्यात पहिले मम्मी पण छान म्हणते, पण बायकोची घाबरतो ना बायकोची तारीफ करायला.
नंतर हे काढून घेऊयात आपण आता. ठीक आहे, बिकॉज हे खीरमध्ये तर होतीलच. डायरेक्ट पण दूध टाकलं तरी चालतंय, बट मी डायरेक्ट टाक ना. मी नाही करत. आणि मी खीर बनवताना नेहमी त्याच्यावरची जी मलाई असते ती पण ऍड करते, बिकॉज त्याच्याने अजून चांगली टेस्ट येते आणि थिकनेस येते. आणि हा फक्त बघायचा आणि आम्हाला आता मकर संक्रांत झाल्यानंतर आम्हाला आमच्या काकांच्या घरी जायचंय मकर संक्रांतीच्या डिश करायला. माझ्या सासू मॉम आणि सासू डॅड. सासू डॅड सासू डॅड सासू डॅड नाही, सासू मॉम आणि सासू डॅड. वा, त्यांच्याकडे जायचंय. गुड टाकू की काय? खा गुळ टाक. साखर बाळ, चहा मध्ये गुळ, सगळ्यातच गुळ. गुळवरून आता समजून जा. नको ना. मी आता ड्रायफ्रुट्स ऍड करते याच्यात. वाव, काय कलर आलाय. आणि थोडं उकळल्यानंतर किंवा आता पण तुम्ही जो आपण सोक केलेला राईस असतो तो टाकू शकतो. हे आमचं विकतचं तूप नाही, हे घरगुती तूप आहे. माझ्या मम्मीने पाठवलंय. प्युअर तूप, प्युअर घी. सो हे ऍड केल्यानंतर ते तुपाने नाही झालंय. तुपाने नाही झालंय ते. आपण जे रोज रात्री 11, 12, 1 वाजेला जे स्विगी झोमॅटो करतो ना त्याच्याने झालंय ते तुपाने नाही झालंय. आता मी जिम करणार आहे, प्रॉपर जिम कर. सोक केलेले राईस आहे ते आता मी त्याच्यात घालणार आहे. आणि ते जशी खीर बनणार तसं ते बनणार नाही, तसं बनणार नाही. तसं ते हे होणार, कुक होणार, नरम पडतो भात नंतर. कोणी कोणी डायरेक्ट झालेला भात पण घालतं, बट आम्ही एवढे सरळ नाही आहोत की भात. शेंबूड नव्हता, उगाच घाबरू नका. नव्हता शेंबूड नव्हता. अरे शेंबूड बिंबूड पागल आहेस का तू? किती मी काहीतरी बनवते आणि तू इथे शेंबूड बिंबूड काढतो. काहीतरी मदत कर, तू उभाच राहशील तर काय. किती मदत केली तुला मी? काय मदत केली? उभं राहून काय मदत करतोय? अरे मी तुला गाईड नाही करत आहे. जरा तरी देवाला घाबर, जरा तरी घाबर देवाला प्लीज. नाव ह्याला थोडी उकळी फुटल्यानंतर उगाच घाबरायचं काही. हा, डस्टबिन मध्ये टाक. हे धुवून तिकडे ठेव, वॉश करून. हे पण तिकडे वॉश करून ठेव. हो. आणि ह्या डिश वगैरे पण वॉश करून जरा ठेव तिकडे. हे संक्रांत आहे आज. काय मग तिळगुळ घे, गोड गोड बोल. मग काय तुला काय कडू थोडी चांगलं. हे पण आता कशाला वॉश करायचंय? वॉश कर, ते खराब होतं. आता थोडं उकळी फुटली आहे, त्याच्यानंतर आपण ऍड करणार आहोत उकडी फुटली. उकडीचे मोदक. उकडीचे मोदक काय बनवलेले मी संकष्टीच्या दिवशी. उकडीचे मोदक बनवलेले. वाव, टाकल्या पिघळले माहितीये एकदम. येस, तुला एक्स्ट्रा टॅलेंटेड बायको भेटली. एवढी बस, जास्त साखर नको है ना. साखर नको. आम्ही डाएट वरती आहे. म्हणजे खीर चालते डाएटला, विथ साखर. वॉफल पण चालतात डाएट वरती. तो रात्री चीज केक चालतो, सगळं चालतं त्याला, पण तो डाएट वरती. कुनाफा चालतो, पण तो डाएट वरती. हा, सगळं चालतं. सकाळी बिस्किटचे 2-2 पुडे, दुपारी 2-2 एक पूर्ण पॅक खाणार, पण तो डाएट वरती आहे. गंडस डाएट वरती. गोंडस. वा. नाव काय? उकळू दे. तर मित्रांनो, जोपर्यंत खीर बनते तोपर्यंत आम्ही विचार करतोय की आम्ही क्विक
लवकर रेडी होऊन जावं आणि आम्हाला काका काकीकडे जायचं आहे. सो हा बघितलं, लगेच मोबाईल स्क्रोल करायला लागून जातो, लगेच चाळायला लागून जातो मोबाईल. आज भांडू नको, मकर संक्रांत आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काय काय गोडगोडवाला, तिळगुळ घ्या गोडगोडवाला कसं केला? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. असं कोण तिळगुळ देतं रे? पसरा. ह्याला 2 कामं बेस जमतात. एक म्हणजे काम करताना मला हेल्प न करणं, फक्त माझी आणि दुसरं, हे बाबा वास येतोय, नाही आहे, मला वाटलं खीर गेली की काय. आणि दुसरं म्हणजे बेडवरती पसरणं. ही कामं एकदम बेस्ट जमतात माझ्या नवऱ्याला, एकदम जास्ती बेस्ट. चल लवकर रेडी हो, चल आम्ही भेटू तुम्हाला. तुला मी नाही घालणार आहे साडी, ह्याला साडी घालायला मदत करायला लागणार आहे, समजलं? माझी तयारी मोजून 5 मिनिटं पण जास्त झाले. तू 5 मिनिटात मेकअप करणं बोलणार आणि 45 मिनिटं लावतात तुम्ही लोक. हाई, मी आजपर्यंत मी सांगते, मला मेकअप ही गोष्ट ना कधी जमली. मला मेकअप येतो ना? मला नाही अजिबात नाही. मला मेकअप येतो, तुला मेकअपच नाहीये. मला मेकअप नाहीये. मी हार्डली 4-5 मिनिटात रेडी होऊन जाते. फक्त स्ट्रगल आहे ते म्हणजे साडीने. डोळे नाहीत ना मला, आंधळी, मला दिसत नाही तू काय करतो मागे. 4-5 मिनिटात फक्त स्ट्रगल आहे तो म्हणजे साडी नेसायला. सो आम्ही पटकन रेडी होतो. मी याला आता साडी नेसायला मी पण पूर्ण रेडी करून ठेवलेली आहे, फक्त घालायचं काम आहे. पण आपल्याला मग त्याला किती मेहनत असते. प्री ड्रेप करून ठेवलेली मी तिला, पूर्ण प्लीट्स करून सगळं आयनिंग वगैरे करून ठेवलेली. ह्याला असं वाटतं ना एकदम इझी आहेत गोष्टी, इझी नसतात. चल लाव ना, बेट लाव ना 5 मिनिटात तयारी होईल तुझी. 5 मिनिटात ना, मी बोलली 5 मिनिटात. मी बोलते की मी रेडी 5 मिनिटात होईल. मला हेअरचं वगैरे काय जास्त करायचं नाही, मी वॉश करून ठेवले. जस्ट मला स्ट्रगल आहे तो फक्त साडी घालायचा. आणि तू जर मला मदत केली तर ते पण लवकर होऊ शकतो. सो लेट्स गो, आणि आम्ही भेटू तुम्हाला रेडी होऊन. बाय बाय. कळते मस्त असा कलर आलाय. वाव वाव. सिनेमॅटिक देऊ का तुम्हाला? गाईज वी आर रेडी नाऊ. आम्ही दोघांनी ब्लॅक वेअर केलं आहे आणि हा शूट केलं आता म्हणून ट्रायपॉड ठेवतोय. आणि प्रथमने ॲज युजल लास्ट टाइमचा कुर्ता घातला. माझा फेवरेट आहे. हां, त्याचं एका कुर्त्यावर होऊन जातं. तो म्हणजे आता पुढचे 5-6 वर्ष त्याला कुर्ता घ्यायचं काम नाही, तो त्याच्यावरतीच. आणि मी असे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातली आहे, दरवेळेस गोल्ड वगैरे घालतो म्हणून असं काहीचं घातलं आहे. नाऊ वी आर गोईंग. काका काकडे चाललो आहे. बघितलं कसं काम करतो. सासू काकी आणि सासू काका. सासू काका काय बोललेली? सासू काकी आणि सासू मॉम, सासू डॅड. व्यवस्थित ठेव प्रथम. हां करेक्ट, बरोबर, असंच काम करत राहा. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथेच संपवू आणि भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आमचे व्लॉग आवडतायत की नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फॉलो नाही, युट्यूबवरच आहो, युट्यूबवरच इंस्टाग्राम वरती पण जाऊ शकतात ना. हा तिथे फॉलो करा, पण युट्यूब वरती आम्हाला सबस्क्राईब करा. आणि कमेंट्स मध्ये सांगा आमचे व्लॉग तुम्हाला आवडतायत की नाही आवडताय. आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या. बाय, गुड नाईट.